गणपती बाप्पा बनवायचं म्हटलं तर काय करावं लागेल, असा प्रश्न सचिन सदानंद पवार यांना पडला. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळतोय. विलेपार्ले पश्चिम मुंबई येथील सचिन सदानंद पवार यांच्या घरातील हा गणेशोत्सवाचा देखावा चला पाहूया. आम्ही जो साकारलेला देखावा आहे हा बुद्धी देवतेला म्हणजे गणरायाला, त्याचबरोबर सरस्वतीला देखील आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि कुठंतरी आपण पुस्तकांपासून लांब जात आहोत तर ते जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर त्यात तुम्हाला दाखवायचं सांगायचं म्हणजे की गणराय तर आहेच, बुद्धिदेवता आहे, त्याचबरोबर आम्ही सरस्वतीलाही आणलेलं आहे. आता त्यात तुम्हाला पुढं दाखवायचं, त्याच्या पलीकडे दाखवायचं म्हटल्यानंतर गणरायाने आणि सरस्वतीला आवाहन केलेलं आहे आम्ही की बाबा आज मुलांना किंवा इतर जी आपली मंडळी आहे जी पुस्तकांपासून लांब गेलेली आहे तर त्यांना कुठंतरी जवळ यावं म्हणून आम्ही प्रयत्न केला की मग त्याच्यामध्ये कोणाला आपण त्यात घेऊ शकतो. तर आम्ही ठरवलं की गणपतीचं वाहनच उंदीर आहे, मग त्याला आपण घेतलं तर काय होईल, म्हणून मग आम्ही त्याचा वापर केला. आता तुम्ही बघाल तर तुम्ही या इकडे बघा तर सगळीकडेच तुम्हाला दिसत आहेत ग्रंथ दिसत आहेत, उंदीर दिसतोय, ग्रंथ उघडलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे पुस्तकं उघडलेली आहेत, ग्रंथ उघडलेले आहेत. तर उंदरांना जेव्हा गणपतीने आवाहन केलं बाबा तुम्हाला पुस्तकं वाचायची तर तुम्ही कसं हे कराल, तुम्ही कशी वाचाल, तर मग आता त्यांनी आपापला कोपरा पकडला आणि कोण जाऊन वरती बसलं, त्याने उघडून बसलाय, त्याच्यानंतर एखाद्याने बाजूला कोपऱ्यात बसलाय, दुसरा इथे तुम्हाला सांगतोय की बुद्धी यावी वाचनाने, घडू दे सेवा, हाच वरदे हे शारदे. उंदीर बनवलेत आम्ही कागदाच्या लगद्यापासून बनवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रंथ दिसत आहेत, जी ग्रंथ आहेत ती आपण कार्डबोर्डपासून बनवलेली आहेत. त्याला कुठंतरी नॅचरल फील देण्याचा प्रयत्न केला, ही कलाकारी आपण साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला एवढंच सांगायचं की आपण जे कुठं पुस्तकांपासून लांब जात आहोत तो आम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. या सगळ्याला गणराय असतील, सरस्वती देवी असतील, यांनी कुठंतरी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमची बुद्धी त्या मार्गाने चालावी, हीच आमची गणरायाच्या आणि सरस्वतीच्या चरणी प्रार्थना असेल. नमस्कार. बाप्पा सर्वांना चांगली बुद्धी देवो. ज्याप्रमाणे गणपतीचे उंदीर आता ग्रंथ वाचतायत त्याप्रमाणे आपणही वाचनाकडे वळावं, हाच संदेश या देखाव्यातून त्यांनी दिला आहे.
बाप्पाचा हा देखावा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, अशाच व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.